मनाशी कवी इतकं जवळचं नातं कोणाचं असेल? तेच त्याला प्रश्न विचारतं आणि तेच उत्तर देतं, तेच विचारवतं आणि तेच समजावतंही. महाभारताच्या वेळी यक्षानं युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता, विश्वात सर्वाधिक वेगवान काय आहे? आणि त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिलं, मन. मनाचा वेग प्रकाशापेक्षाही प्रचंड आहे. रामरक्षेत म्हटलंय की मनोजवं मारुततुल्य वेगम, म्हणजे मन हे वायूपेक्षाही गतिमान आहे. ते वेगवान आहेच, पण त्याबरोबरच अतिशय चंचलही आहे. रामदासांनी म्हणूनच नावरे आवरिता, जे आवरता आवरत नाही असं त्याचं वर्णन केलंय. बहिणाबाईंनी म्हटलंय की मन ओढा गुलासारखा निर्बंध आहे. प्रसंगी ते खसखशी इतकं सूक्ष्म वाटतं, तर कधी कधी इतकं की आभाळ सुद्धा मावेना असं विशाल होतं. कवीसाठी मन म्हणजे जणू एक मंजुषाच. त्यात तो खूप काही ठेवतोही आणि त्यातून खूप काही उपसतोही. खूप उपसायला त्यात आधी साठवायला तर हवं. तसं तर सगळीच आपण माणसं मनात खूप काही साठवतो असतो. राग, लोभ, द्वेष, आनंद, समाधान, दुःख, करुणा, प्रेम वगैरे वगैरे. पण कवीच्या मनात या भावनांची अशी काही सरमिसळ होते की त्यातून नवीनच काही आकाराला येतं. मातीच्या ढिगाऱ्यातून काही उगवून यावं तसं या साठवलेल्या भावनातून अभिव्यक्तीचं रोप उगवून येतं. प्रत्येक रोपाची पानं, आकार, रंग वेगळे असावेत तशी या अभिव्यक्तीची वेगवेगळी रूपं असतात आणि त्या त्या भावनेचे रंग त्यावर दिसतात. पण कधी कधी आपलंच रूप आपल्याला आरशात ओळखू नये असं होतं. आपलंच मन आपल्यालाच उमगू नये असं परकं अनोळखी होऊन जावं अशी काहीशी आश्चर्यकारक स्थिती निर्माण होते. आणि याला कारणीभूत असतं ते आजूबाजूचं विशिष्ट दुःख वातावरण. सुधीर मोघे लिहितात, मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, हातास कसा लागावा. एका सुंदर गीतात सज्जूताईंनी ही अवस्था फार नेमकेपणानं व्यक्त केली. संजूताईंचं हे भावपूर्ण गीत गायला आम्ही स्टेजवर बोलवते सानिका जोशी हिला. प्रसिद्ध गझल गायक कुमार करंदीकर आणि मूळ गायिका आहेत ज्येष्ठ गायिका शोभा जोशी. संध्याकाळची वेळ असावी. आभाळ काळ्याभोर रंगाचं झालेलं असावं. बोचरा वारा सुटलेला असावा आणि मग आपलंच मन आपल्यालाच अनोळखी होऊन जावं. कसं अनोळखी होत जाई मन, आले सांज वेळी आभाळ भरून, आभाळ भरून. कसे
जन्माचे फुटले उमाळे भरल्या मेघांचा बांधही कोसळले कोरड्या मातीत आसवे पेरून कसे अनोळखी होत जाई मन आयुष्याच्या ओठी लावलेला पेढा कोणत्या हातानी कशाने भरला आणि काळजात जाई ओसंडून कसे अनोळखी होत जाई मन सात डोंगरांच्या मागे उगवला भोग संचिताचा मुकाट भोगला वाट संपेची इथून तिथून कसे अनोळखी होत जाई मन आली सांजवेळी आभाळ भरून कसे अनोळखी होत जाई मन हे मूळ गाणं तुम्ही जे ऐकलं ना, तर सानिकांनी आता गायलंय ते आणि त्या मूळ गाण्यात यत्किंचितही फरक नाही. आणि विशेष म्हणजे मूळ गाणं आहे ते स्टुडिओत केलंय. स्टुडिओतल्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, सगळं ट्युनिंग आहे. आणि शोभा जोशींसारख्या ज्येष्ठ कवयित्रीने ते म्हटलंय, खूप सानिकांनी म्हटलंय एकदा. आणि किती अवघड आहे याची कल्पना तुम्हाला येणार नाही की कुठलाही ताल नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं काहीही साधन नाही अन्य की त्या तालावर ठेवण्याचं. अनुराधा कुडेरांच्याकडे ती शिकते, आता 12वी झाली, इंजिनिअरिंगला गेली आहे. त्यामुळे मागच्या वर्षी क्लास बंद केला होता. आपण सगळे तिला सांगू की तो क्लास परत जॉईन कर. इतकी सुंदर, म्हणजे डोळ्यात पाणी येईल असं गाणं तिने गायले. खरोखर एकदा परत सानिकासाठी